आपल्याकडे लग्न ठरले आहे का? त्या लग्न कार्यात वैदिक विधी करणारे योग्य गुरुजी हवे आहेत का? मग हा व्हिडिओ तुमच्याच साठी आहे. एक असे गुरुजी जे तुमच्यासाठी फुलांच्या रांगोळीपासून ते सर्व विधीच्या साहित्यापर्यंत सगळी व्यवस्था पाहून घेतील. मधुपर्क रांगोळी, कन्यादान रांगोळी, वरमाला, जयमाला रांगोळी, सप्तपदीची भव्य दिव्य आणि आकर्षक रांगोळी, पूजेची सुंदर आणि सुबक मांडणी आणि पूजेचा सविस्तर अर्थ सुद्धा समजावून सांगितला जातो. तर तो म्हणजे तिचं मंगळसूत्र. एकदा का हे मंगळसूत्र घातलं की चिरंजीवी सौभाग्यकांक्षिणी असलेली ही कन्या सौभाग्यवती म्हणून घोषित होते आणि तिला सवाष्णीचा मान त्या ठिकाणी प्राप्त होत असतो. आणि दुःखाची अश्रू यासाठी की आजपासून ज्यावेळेस मी घरामध्ये थकून भागून येईल त्यावेळेस सर्वात पहिल्यांदा पाण्याचा ग्लास आणून देणारी माझी लेक, माझा काळजाचा तुकडा नव्हे तर माझं प्रत्यक्ष काळी आता घरामध्ये हाक मारल्यानंतर सुद्धा मला दिसणार नाही, कारण की ती पुढे असणार आहे नवरदेवाच्या घरी, ती तिच्या घरी असणार आहे. आणि एखादी कन्या सांभाळणं, लहानाची मोठी करणं एवढं सोपं नसतं बरं का. विधी आणि मंगलाष्टक यांच्यासाठी 4 ते 5 विद्वत गुरुजी प्रत्येक विधीला अनुसरून पार्श्वसंगीत आणि वधू वर यांच्यावरती भरपूर असा फुलांचा वर्षाव असा हा सुंदर सप्तपदी विवाह सोहळा आयोजन करण्यासाठी आमच्याशी संपर्क साधा.